नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आरटी प्रवेश प्रक्रिया 2026-27 यासाठी जी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आहे ही आता लांबणीवर गेलेली आहे। 20 जानेवारी 2026 पासून ही जी प्रक्रिया आहे ती विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला याआधी मिळाली होती। परंतु शाळेच्या रजिस्ट्रेशनसाठी जे याआधी देखील वारंवार केलं जातं यामध्ये मुदतवाढ दिली जाते, त्याच पद्धतीनं यामध्ये परत आणखी शाळेची नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी 7 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे। जर आपण आता या ठिकाणी पोर्टलवर आलो, पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दाखवलं जातं की ज्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन शेड्यूल हे जे दाखवलेलं आहे, जे काय आरटीचं पोर्टल आहे त्या ठिकाणी आल्यानंतर ऍडमिशन शेड्यूल यावरती क्लिक केल्यानंतर 2026-27 जे वर्ष आहे ते निवडल्यानंतर ऍप्लिकेंट फर्स्ट राऊंड यावर जर क्लिक केलं आणि रेग्युलर सिलेक्शन लिस्ट जर मध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी शाळेची नोंदणी 9 जानेवारी 2026 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये पूर्ण केली जाणार आहे। याआधी ही तारीख किती देण्यात आलेली होती? 9 जानेवारी 2026 ते 19 जानेवारी 2026 या पद्धतीने ही तारीख देण्यात आलेली होती। आता ही तारीख म्हणजे जे काही शाळेचे रजिस्ट्रेशन आहेत ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे। मग ही ज्यावेळेस शाळेची नोंदणी पूर्ण होईल त्यानंतरच ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहेत, जे स्टुडंटचे म्हणजे विद्यार्थ्यांचे जे फॉर्म भरायचे आहेत ते सुरू होतील। त्यामुळे ही जी काय प्रक्रिया आहे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याची, ही प्रक्रिया आता 27 तारखेच्या नंतर म्हणजेच 28 जानेवारी पासून सुरू होऊ शकते किंवा यामध्ये परत देखील आणखी शाळेसाठी शाळेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ भेटू शकते। परंतु 7 दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे, याआधी देखील 10 दिवस मिळाले आहेत। 17 दिवसाच्या कालावधीमध्ये शाळेचे जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण होतील आणि 28 किंवा 29 जानेवारी 2026 पासून ही जी काय नोंदणी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळेल। कारण बऱ्याच पालकांनी विचारलं होतं की ही जी नोंदणी प्रक्रिया आहे ती कधीपासून सुरू होणार, कारण 20 तारीख सर्वांनी सांगितली होती। ही का सांगितली होती तर या वेळापत्रकानुसारच सांगितली होती। 19 तारखेपर्यंत शाळेच्या रजिस्ट्रेशनसाठी वेळ दिला होता, त्यानंतर 20 तारखेला विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू होतील, कारण शाळाचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू करता येणार नाहीत हे कन्फर्म आहे। त्यामुळे आता शाळेच्याच रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ मिळाली आहे, तर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन देखील पुढे ढकलण्यात आलेले आहेत किंवा पुढील तारखेमध्ये सुरू होतील। आता 27 तारखेपर्यंत हे रजिस्ट्रेशन दिलेले आहेत, त्यानंतर 28-29 तारखेला याचे रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतील किंवा परत शाळेसाठी आणखी 1-2 दिवस 4 दिवस काही मुदतवाढ भेटू शकते। या पद्धतीनुसार ज्यावेळेस शाळेचे रजिस्ट्रेशन पूर्ण होतील त्याच्यानंतरच विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन हे सुरू होणार आहेत। जे काय पालकांचे प्रश्न होते की आरटीचे अर्ज सुरू होणार होते त्याचं काय झालं, त्याचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील, काही समस्या असतील, आरटी बाबत आपले काही प्रश्न असतील, कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठूनही आमच्याशी मांडण्याचा प्रयत्न करा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। तर चला, दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल, कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं। तर चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।